सुप्रभात मित्रांनो, मी उमेश कदम तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ जो आहे तो एक ट्रेकिंग व्हिडिओ आहे आणि या सीझनमधला म्हणजे मान्सून सीझनमधला आजचा माझा पहिला ट्रेक आहे जो की आहे कोरीगडसाठी। सो मित्रांनो, रेडी आहे पुढच्या प्रवासासाठी। तर आपण आता लगेच निघू बाईकवर। चला तर बाहेरचं वातावरण कसं आहे काय मी तुम्हाला शो करतो। सो चला बाहेर भेटू आपण खाली। सो मित्रांनो, ही आहे आपली बाईक। तर ठीक आहे, आपल्याला आता रायडिंगलाच जायचं आहे। सो बाईक थोडी आपण कोल्ड स्टार्ट करू आणि बाहेर जर तुम्ही वातावरण बघितलं तर थोडंफार पावसाचं दिसतं। तर बघू आपण काय होतं। बाईक आपण ठेवले कोल्ड स्टार्टवरती। तर नेहमीप्रमाणे आपल्याला फ्यूल अप करावी लागेल बाईक आणि त्यानंतर मग पुढचा प्रवास चालू करायला लागेल। तो आपले जे मित्र आहेत ते आपल्याला भेटणार आहेत, मग त्यानंतर पुढचा प्रवास चालू होईल। ओके, चला तर मग कोल्ड स्टार्ट आपली झालेली आहे बाईक। पण इथून त्या प्रवासाला निघू। आपल्याला जे लागणार आहे ते सर्व साईडचं आपण घेतलं आहे, त्या दिशेने आपण प्रवास करू। ही माझी पावसाळ्यातली पहिली राईड आहे। चला मित्रांनो, मी आता पोचलो आहे ते खंडाळा घाटामध्ये। तुम्ही माझ्या मागे बघत असाल तर हा खंडाळ्याचा घाटाचा जो हायवे आहे, जो एक्सप्रेस वे आहे तो आहे। आणि मी ते मित्रांची वाट बघत थांबलो। ॲक्च्युली थोडंसं मिसमॅच झालं आहे, तर ते मागे राहिलेत आणि मी पुढं आलो आहे। सो मी त्यांचा आता वेट करतो आहे, बघू ते किती वाजता येत आहेत। फायनली आपण पोहोचलो लोणावळ्यामध्ये येऊन आणि ही वॉल आहे ती सर्वांच्या ओळखीची आहे। कारवाई केली जाईल। फायनली एक मित्र भेटला, ते दोघं तर मित्रांनो, इथे काही मिनिटासाठी थांबलो होतो। तर इथून बघा आपल्याला किल्ल्याचं दर्शन होतंय आणि धुकं किती मस्त चाललंय बघा।
पूर्ण किल्ल्याच्या सभोवती धुकं फिरताना दिसतंय आपल्याला। वाह, आणि आपल्याला वॉटरफॉल देखील पडताना दिसतोय। नीट बघितलं ते चला पुढच्या मार्गाला लागू। किल्ला हळूहळू सुंदर असा धुक्यामध्ये विलीन होताना दिसत होता। त्याच धुक्यामध्ये आम्ही गणेश दरवाजाच्या जवळ पोहोचलो। तर मित्रांनो, हा जो गणेश दरवाजा आहे त्याचा जो दरवाजा आहे लाकडी दरवाजा, तो नवीन बनवलेला आहे। गणेश दरवाजा ओलांडून आतमध्ये गेल्यावरती दोन्ही बाजूला बुरुज आहे। पहारेकऱ्यांसाठी पहारा ठेवण्यासाठी हे बुरुज आहे। तर मित्रांनो, पुढे गेल्यानंतर अगदी काटकोनात वाट आहे, ती सरळ किल्ल्यावर जाते।
जसं किल्ल्यावर प्रवेश केला तसेच समोर पाहिलं तर धुक्याचे प्रचंड लाटा पसरल्या होत्या. पाऊस नव्हता, परंतु धुके मात्र अमाप होते आणि वारा एवढा सोसाट्याचा सुटला होता. किल्ला पाहिला तर पूर्ण हिरवागार दिसत होता. तसेच गडावर 2 मोठी तळी दिसत होती. त्या तळ्याच्याच बाजूला गडावर कोराई देवीचे मंदिर आहे आणि त्याच्याच समोर काही तोफा देखील ठेवलेल्या आहेत. किल्ल्याच्या इतिहासात डोकावलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्यात असलेला हा किल्ला इंग्रज भारतात आल्यानंतर 11 मार्च इसवी सन 1818 रोजी कर्नल प्राथरने या किल्ल्यावर चढाई केली. 3 दिवस लढून यश येईना. शेवटी गडाच्या दारू कोठारावर तोफेचा गोळा पडला. प्रचंड स्फोटाने गडावर आगीचे साम्राज्य पसरले. नष्ट झालेल्या दारू कोठारामुळे व गडावरील प्राणहानीमुळे मराठ्यांना शरणागती पत्करावी लागली. तर मंडळी, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा
आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच काहीशा नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटतच राहू। तोपर्यंत मी उमेश कदम तुमची रजा घेतो। धन्यवाद।